प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 3 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी येथे सकाळी सकाळी स्वयंपाकघरामध्ये असते, तर तेव्हा तिथे लगेचच मानिनी सुद्धा येते आणि तिची चेष्टा करू लागते. तिला म्हणते की काय मॅडम, तुम्हाला हेल्पर वगैरे हवा आहे का? तर तेव्हा नंदिनी नाही नाही, मिळालं आहे मला सगळं काही असं सांगते. तर प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये धमाका झालेला आहे, कारण जीवा आणि काव्याची अनिशा नावाची मैत्रीण त्यांना भेटायला आलेली आहे आणि तिने सगळ्यांच्या समोर मोठा घोळच घालून ठेवलेला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आता इथे नंदिनी बोलल्यानंतर मानिनी त्यावरती नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी, मला आजकाल इतकं छान वाटत आहे ना की सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरामध्ये यायचं नाही मला, आणि हे फिलिंग काहीतरी वेगळंच असतं आणि हे छान फिलिंग मला तुझ्यामुळेच येत आहे. त्यामुळे तिला थँक्यू असं ती म्हणते आणि पुढे ती म्हणते की अगदी एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड जरी मिळालं असलं ना तरी सुद्धा बॉस असल्याचं फिलिंग काही वेगळंच आहे, आणि अर्थात मी बॉसिंग वगैरे करणारी सासू अजिबातच नाही असं ती तिला सांगते. तर त्यावर नंदिनी सुद्धा मानिनीला नाही हो, तुम्ही अजिबात तशा नाही, खरं तर तुम्ही इतकं सांभाळून घेताना मला, आणि मला तेच खूप आवडतं असं ती आपल्या मनामधलं मानिनीला सांगते. तर त्यावर मानिनी नंदिनीला अजून एक मला तुझ्या मनामधली गोष्ट आवडते, ते म्हणजे तू लवकर उठून कामाला लागतेस ना, ते तर मला खूपच आवडतं. कारण जर लवकर उठून आपण कामाला सुरुवात केली ना तर मग सगळं एकदम पटापट मार्गी लागतं. आणि पुढे ती म्हणते की मला असंच वाटत आहे की, किंवा माझा तसा अंदाज आहे की तुमच्या घरामध्ये तुमच्या तिघींपैकी लवकर उठायची सवय फक्त तुलाच असणार आहे का, असं ती विचारते. तर त्यावर नंदिनीच्या ती गोष्ट लक्षात येते आणि नंदिनी, अहो आई, माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही काव्याबद्दल बोलत आहे ते. आणि नंदिनी पुढे काव्याबद्दल सांगू लागते. ती म्हणते की जर खरं सांगायचं झालं ना तर काव्या रात्रभर जागून अभ्यास करायची अशीच तिला सवय आहे, आणि तसं लवकर उठायची सवय तिला नाही. आणि थोडासा विषय बदलत ती म्हणते, आज आपण ब्रेकफास्ट काय करूयात, म्हणजे बघा भाजणीची थालीपीठं करूयात का, तुम्हाला चालेल का, असं ती विचारते. तर त्यावर मानिनी, अगं हे तर एकदम बेस्ट आयडिया आहे आणि जीवा तर तुटूनच पडतो माझ्या हातच्या भाजणीच्या थालीपीठांच्या वरती, असं ती सांगते. तर त्यावर नंदिनी, माझी आई सुद्धा हेच म्हणते की मी सुद्धा थालीपीठं चांगलं करते, मग मी करू का माझ्या पद्धतीनं, असं ती तिच्या सासूबाईंना विचारू लागते. तर तेव्हा मानिनी, मला असं वाटत आहे की तू गोडाचा शिरा करतेस का आणि मी थालीपीठं करते, कारण खरंच जीवाला माझ्या हातची थालीपीठं खूप आवडतात आणि त्याची जीभ खूपच शार्प आहे, असं ती नंदिनीला सांगते. तर त्यावर नंदिनी, पण तुम्ही रोजच करताना आज तुम्ही आराम करा, मी सगळं काही करते आणि त्यानिमित्ताने मला सुद्धा कळेल ना की सगळ्यांना माझ्या हातची थालीपीठं आवडतात का नाही ते, असं ती सांगू लागते. तर तेव्हा मानिनी, अगं तुझ्या हातची थालीपीठं सगळ्यांनाच आवडतील, पण फक्त जीवा आहे ना त्याला अगदी लगेचच कळतं की हे थालीपीठ आईनं केलं आहे का नाही केलं, असं ती सांगते. आणि पुढे जीवाबद्दलचा एक किस्सा नंदिनीला सांगू लागते. ती म्हणते की आपल्या घरी एकदा पाहुणे येणार होते आणि सगळ्यांना माझ्या हातचं मटण रस्सा खायचा होता, आणि मटण आणून ठेवलेलं होतं ते आदल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी मी मटण रस्सा करायला घेतला ना तर मला थोडासा वास आला, म्हणजे ते मटण खराब झालेलं होतं. मग आता आयत्या वेळेला माझी पंचायत झाली ना, पण मी घरात कोणाला सुद्धा सांगितलं नाही, पण मी बाहेरून आयतं मटण रस्सा मागवला आणि सगळ्यांना तो खायला सुद्धा घातला, आणि पाहुण्यांना त्याच्यामधलं काही सुद्धा कळालं नाही. त्यांनी अगदी ताव मारला मटण रस्स्यावरती. पण रात्री काय झालं माहिती आहे का, जीवा इथं आला आणि तो मला म्हणाला की तो मटण रस्सा तू केलेला अजिबातच नव्हता, तो तू बाहेरून मागवलेला होतास, हे मला कळालेलं आहे, असं सांगून ती हसूच लागते. मग मी त्याला म्हणाले की घरामध्ये कोणाला सुद्धा काही सांगू नकोस, हे आमच्या दोघांच्या मधलं सिक्रेट आहे, म्हणून मी तुला सांगत आहे की त्याला लगेचच कळतं की एखादा पदार्थ मी केलेला आहे किंवा नाही केलेला. पण अर्थात तू म्हणत आहेस ना की तू सगळं काही कर, पण आपण हे सुद्धा बघूयात की जीवाला काही कळतं का नाही ते, आणि जर तुला काही लागलं ना तर मला हाक मार, असं ती नंदिनीला सांगते आणि तिथून ती निघून जाते. आणि त्यानंतर नंदिनी स्वयंपाकाला पुढे सुरुवात करते. तर दुसरीकडे आता मिथून पेपर वाचत बसलेला असतो आणि पेपरमध्ये बघत तो स्वतःशीच बोलत असतो आणि तो म्हणतो की चला आता आपलं नशीब किती फुटकं आहे, फाटकं ठिगळं लावलेलं आहे ते सुद्धा आपण बघूयात, आणि पान वाचायचं आपण ते सोडायचंच नाही, असं म्हणून तो भविष्य वाचायला सुरुवात करतो. आणि थोडं थांबून तो म्हणतो की असू देत, आपण त्याच्या अगोदर मंजूचंच भविष्य वाचूयात आणि काय रास आहे तिची, असं तो विचार करू लागतो आणि स्वतःशीच म्हणतो की राशीला तर आलेली आहे माझ्या, पण तिची रास काय आहे ना तेच लक्षात नाही.
आणि इतक्यातच त्याला मंजूची रास आठवते आणि तिची रास तर कुंभ आहे ना असं तो म्हणतो आणि काय लिहिलेलं आहे असं म्हणून तो वाचू लागतो आणि म्हणतो की काहीतरी घाणच लिहिलेलं असलं पाहिजे ना तर मग मला मजाच येईल असं म्हणून तो मंजूचं भविष्य वाचू लागतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मंजूची तर धावपळच होणार आहे आणि पोटात आणि मनात गडबड असणार आहे असं त्याच्यामध्ये मंजूचं भविष्य लिहिलेलं असतं. तर ते वाचत असताना मिथून खूपच आनंदित होतो. इतक्यात मंजू आहो अशी हाक मारत त्याच्याजवळ येते आणि ती इवळतच असते आणि ती म्हणते की आहो माझ्या पोटातच दुखत आहे. तर तेव्हा मिथून चक्क आय लाईक दिस असं बोलून जातो. तर तेव्हा मंजू त्याच्यावरती चिडते आणि काय आय लाईक दिस असं बोलत आहे तुम्ही असं त्याला म्हणू लागते आणि माझं पोट दुखत आहे ना आणि तुम्हाला मस्करी सुचत आहे का प्लीज काहीतरी करा ना असं म्हणून थोडंसं रडू लागते. तर तेव्हा मिथून तिच्यावरती भडकतो आणि आता मी काय करू मी काहीतरी केल्यामुळे तुझं पोट काय बरं होणार आहे का आणि कशासाठी हावरटपणा करतेस ते एक मला काही कळतच नाही. कधी नाही मिळाल्यासारखं चौपाटीवरती गेलीस 4-5 प्लेट पाणीपुऱ्या हाणल्यास आता पोट धरून बसली आहेस कळालं का तुला असं तो त्याच्यावरती तिला उत्तर देतो. तर तेव्हा मंजू अहो तुम्हाला कसं काय काय वाटत नाही एखादा नवरा असताना तर बायकोच्या पोटदुखीवरती त्याने औषध केलं असतं तर तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं म्हणून ती पोट धरून रडू लागते आणि खालीच बसते. तर तेव्हा मिथून हे बघ म्हणजे मी बोलल्यामुळे तुझं पोट काही बरं होणार नाही आणि मी काही केल्याने तुझ्या पोटामध्ये काही फरक सुद्धा पडणार नाही आणि माझी आई नेहमी म्हणते की माणसाचं मन साफ तर त्याचं पोट साफ असं तो मंजूला टोमणाच मारतो. तर त्यावर मंजू अजूनच भडकते आणि म्हणजे माझं मन साफ नाही का असं त्याला म्हणू लागते. तर तेव्हा मिथून अगं ते आपलं मी तुला असंच म्हणत होतो असं म्हणून अचानकपणे विषय बदलतो आणि घड्याळाकडे बघून अरे बापरे 10 वाजले आहेत नाश्त्याची वेळ झाली आहे ना पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या मला तर भूक लागलेली आहे म्हणजे मी जातो तू इथेच थांब असं म्हणतो आणि तो चाललेलाच असतो. तर त्यावेळेस मंजू त्याला थांबवते आणि कुठे सुद्धा जायचं नाही माझ्या पोटात दुखत आहे ना आणि मला काहीच खाता येणार नाही ना असं म्हणून ती रडूच लागते. तर त्यावर मिथून अगं मंजू ते तर ठीक आहे पण मला सांग तुझं आणि माझं पोट वेगवेगळं आहे ना मला भूक लागली आहे मला तर जाऊ देत ना तू थांब मी जातो खाली असं म्हणून तो परत चाललेला असतो. तर मंजू परत त्याला थांबवते आणि तुम्ही इथेच थांबायचं आहे जोपर्यंत माझं पोट दुखणं बंद होत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला कुठे सुद्धा जाऊ देणार नाही असं ती त्याला सांगून तिथं थांबवते. तर त्यावर मिथून काय बाई आहेस तू तुला कंपनी देण्यासाठी मी माझं पोट बिघडून घेऊ का जमाल गोटा खाऊ का मला एक गोष्ट तुझी कळतच नाही असं म्हणून तो सुद्धा चिडू लागतो. तर तेव्हा मंजू काही सुद्धा करायचं नाही तुम्ही फक्त इथं बसायचं आहे असं ती परत ओरडते. तर तेव्हा मिथून अजूनच अस्वस्थ होऊ लागतो आणि अगं मला तर भूक लागलेली आहे चक्कर सुद्धा येत आहे सुधारणा झालेला आहे मंजू प्लीज मला खाली जाऊ देत ना असं तो विनवण्या करू लागतो. तर तेव्हा मंजू नाही कुठं सुद्धा जायचं नाही तुम्हाला तर हसू येत आहे ना माझ्यावरती आता बसा इथेच असं ती त्याला सांगू लागते आणि जोपर्यंत माझं पोट दुखणं बंद होत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला नाही जाऊ देणार असं म्हणून इथेच बसा आलेच मी असं म्हणून तिथून बाजूला जाते. तर त्यावेळेस मिथून वैतागतो आणि काय कटकट लावलेली आहे हिने हिच्या अगोदर माझंच भविष्य वाचलं असतं ना तर बरं झालं असतं खाली तर पळालो असतो ना भूक लागलेली आहे मला असं म्हणून तो वैतागू लागतो आणि काय केलं असेल नाश्त्याला असं तो विचार करून अस्वस्थच होऊ लागतो. तर इकडे मात्र खाली सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि त्यावेळेस नंदिनीने छान असे भाजणीचे थालीपीठ केलेले असतात आणि ती सर्वांना वाढत असते. तर तेव्हा भाजणीची थालीपीठ बघितल्यानंतर विक्रम मात्र भलताच खुश होतो आणि अरे बाप रे क्या बात है मी आपलं सहजच म्हणालो होतो ना काल की नेहमी पोहे उपमा असतात आणि खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे काहीतरी मेनूमध्ये बदल करा ना मग लगेच आजच चक्क खमंग थालीपीठ केलेली आहेत का आणि त्यामध्ये सोबतीला शिरा सुद्धा आहे की असं म्हणून तो तारीफवरती तारीफ करू लागतो आणि जीवाच्या आवडीचा मेनू दिसत आहे ना असं तो मानिनीला विचारतो. तर तेव्हा मानिनी विक्रमला सांगू लागते की बेत जीवाच्या आवडीचा आहे पण आजची शेफ कोण आहे माहिती आहे का नंदिनी देशमुख आहे असं ती सांगते. तर ते ऐकल्यानंतर सर्वजण नंदिनीकडे बघू लागतात आणि विक्रम तर तिची तारीफच करू लागतो. तो म्हणतो अरे वा क्या बात है. तर तेव्हा मानिनी एक हाती सगळं तर तिनेच केलेलं आहे असं अजून नंदिनीबद्दल सांगते.
तर तेव्हा त्यामध्ये लगेचच वसुंधरा टोमणा मारायसाठी मध्येच बोलू लागते आणि ती म्हणते की आता झालं म्हणजे आता हे सगळंच्या सगळं असंच उरणार आहे. तर ते ऐकल्यानंतर मानिनी वसुंधराला अहो ताई तुम्ही असं का म्हणत आहे असं विचारते. तर तेव्हा वसुंधरा मला तर असं म्हणायचं नव्हतं मानिनी, मला तर असं म्हणायचं होतं की जीवाला फक्त तुझ्याच हातचं थालीपीठ आणि शिरा आवडतो ना, हे बरोबर आहे ना, मग दुसऱ्या कोणी केलेलं त्याला आवडतच नाही. आणि तुला आठवत आहे का की एकदा मंजूने श्रेयाला जबरदस्तीने थालीपीठ करायला सांगितलेलं होतं आणि तेव्हा जीवाने फक्त एक घास खाल्ला आणि काय म्हणाला होता माहिती आहे का की थालीपीठ करायचं असेल ना तर कमीत कमी 1 वर्ष माझ्या आईकडून ट्रेनिंग घ्या, मगच हिंमत करा असं तो म्हणालेला होता. हे तुला आठवत आहे का असं ती मानिनीला म्हणते. तर तेव्हा रम्या वसुंधराला म्हणते अगं आई, जेव्हा तू शिरा केलेला होतास ना तेव्हा सुद्धा जीवा हेच म्हणालेला होता की मी फक्त माझ्या आईच्या हातचा शिरा खातो आणि त्यामध्ये एक वेगळीच जादू असते. हे बरोबर आहे ना मामी असं ती मानिनीला सुद्धा विचारते. तर तेव्हा मानिनी त्या दोघींना म्हणते की आता हे सगळं तुम्ही जे बोलत आहे ना ते सगळं मी नंदिनीला सांगितलं नसेल असं वाटत आहे का तुम्हाला असं ती विचारते. तर तेव्हा वसुंधरा अरे बापरे असं आहे का, म्हणजे तू तिला शिकवलं आणि तिने लगेच शिकलेलं सुद्धा आहे का असं म्हणून कोचक तिला विचारते. तर तेव्हा मानिनी तसं नाही, शिकवून वगैरे नाही, तर तिचं तिनंच केलेलं आहे असं ती वसुंधराला त्याच्यावरती सांगते. आणि आपण जी एवढी चर्चा करत आहे ना त्यापेक्षा आपण जर आज खाऊनच बघूयात ना आणि जीवाला कोणी सांगू नका की मी हे केलेलं नाही ते, आणि त्याला एकदा खाऊ तरी देत, मग बघूयात तो काय म्हणतो ते असं म्हणून ती विक्रमला विचारते. तर त्यावर विक्रम सुद्धा हो बघूयात ना त्याची काय रिॲक्शन येते ते असं म्हणून त्या दोघींना ऑल दी बेस्ट असं म्हणतो. तर तेव्हा मानिनी कधी कधी नवीन माणसाने केलेल्या गोष्टी ट्राय कराव्यात, ट्राय करायला काय हरकत आहे ना असं ती म्हणू लागते. इतक्यात काव्या आणि पार्थ तिथं येतात. तर तेव्हा विक्रम त्या दोघांना या बसा असं म्हणतो. तर तेव्हा जीवा सुद्धा तिथं येतो आणि त्याच्या जागेवरती बसतो. तर तेव्हा समोर थालीपीठ बघितल्यानंतर जीवा खूपच खुश होतो आणि मानिनीला अगं आई थालीपीठ बनवलेलं आहे का असं विचारतो आणि किती दिवसांनी बनवलेलं आहे ना असं म्हणून तो आनंदित होतो. तर तेव्हा नंदिनी जीवाला सुद्धा थालीपीठ वाढते. तर तेव्हा सर्वजणांचं लक्ष जीवाकडेच असतं. तर त्यावेळेस जीवा एक घास खातो आणि थोडं थांबून अरे वा असं तो म्हणून आउटस्टँडिंग झालेलं आहे आणि हे तर नेहमीपेक्षा जास्त छान झालेलं आहे, कमालच आहे हे असं मानिनीला सांगतो. तर तेव्हा मानिनी हसूच लागते आणि विक्रम सुद्धा हसू लागतो आणि ते दोघे सुद्धा नंदिनीकडे नजर टाकून तिला इशाऱ्याने मस्तच असं बोलतात. तर तेव्हा वसुंधरा आणि रम्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं असतं. तर जेव्हा पार्थ शिरा खातो आणि तेव्हा तो शिऱ्याची सुद्धा तारीफ करू लागतो आणि म्हणतो की शिरा सुद्धा अप्रतिम झालेला आहे आणि आई तुझ्या हातच्या शिऱ्याला ना तोडच नाही असं तो मानिनीला सांगतो. तर तेव्हा जीवा म्हणूनच मी कायम म्हणत असतो ना की ज्याला कोणाला थालीपीठ करायचं असेल ना त्याने एकदा किमान 1 वर्ष तर आधीपासून माझ्या आईच्या हातचं ट्रेनिंग घ्यावं आणि मगच थालीपीठ बनवायची हिंमत करावी असं तो सांगत असतो. तर त्यावेळेस मात्र विक्रम मध्येच बोलतो आणि आणि म्हणजे सूनबाईच्या हाताला चव आहे, कारण जीवाच्या परीक्षेमध्ये सूनबाई उत्तीर्ण झालेल्या आहेत असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा पार्थ अहो बाबा तुम्ही हे काय म्हणत आहे असं विचारतो. तर तेव्हा जीवा कोण सूनबाई असं विक्रमला विचारतो. तर त्यावर विक्रम अरे सूनबाई म्हणजे तुझी बायको नंदिनी असं त्याला सांगतो. तर तेव्हा मानिनी आज हे थालीपीठ शिरा सगळं काही नंदिनीनंच केलेलं आहे असं सर्वांना सांगते. तर तेव्हा जीवा नंदिनीकडे बघू लागतो आणि छान झालेलं आहे असं म्हणतो. तर तेव्हा वसुंधरा तुम्ही सगळेजण एवढं कौतुक करत आहे पण हे खरंच चांगलं झालेलं आहे का, नुसतंच तुम्ही कौतुक करत आहे असं म्हणून टोमणा मारते. तर त्यावर लगेचच काव्या त्याच्यावरती प्रतिक्रिया देते आणि म्हणते उगीचच कोणी कौतुक करत नसतं आत्याबाई, तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही खाऊ नका आणि मी तर कॉर्नफ्लेक्स खात आहे, हे देऊ का तुम्हाला खायला असं वसुंधराला विचारते. आणि तुम्ही एक काम करा ना आता काही खाऊच नका, डायरेक्ट लंचच करा असं ती एका फटक्यात तिला सांगून रिकामीच होते. तर तेव्हा वसुंधरा काव्यावरती थोडी चिडते आणि मी तुझ्यासोबत बोलत नाही काव्या असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी काव्याजवळ जाते आणि काव्या तू थालीपीठ घे ना असं तिला म्हणू लागते. तर तेव्हा काव्या नको ताई मला थालीपीठ नको आहे असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी पण असं का करत आहेस तू, तू तर काही खाल्लेलंच नाहीस ना असं तिला म्हणत असते. तर तेव्हा काव्या तुमचं चालू देत, मी आहे ना मी हे खाते असं म्हणून तिला थांबवते. तर तेव्हा रम्या सुद्धा वसुंधराला इशारा करते
आणि ती नंदिनीच्या हातामध्ये असलेली एंगेजमेंटची अंगठी वसुंधराला दाखवते. तर तेव्हा विक्रम वसुंधराला ओरडू लागतो आणि तू तर थालीपीठ घालेलच नाहीस ना, कायच्या अगोदरच तू आपलं बोलत आहेस ना, असं म्हणू लागतो. आणि नंदिनीला वसुंधराला थालीपीठ वाढायला सांगतो. तर तेव्हा नंदिनी वसुंधराला थालीपीठ वाढायसाठी जाते आणि त्यावेळेस ती थालीपीठ वाढत असते. तर तेव्हा वसुंधरा नंदिनीचा हातच पकडते आणि अरे बापरे, नंदिनी ही अंगठी तर एंगेजमेंटच्या दिवशी पार्थने तुझ्या बोटामध्ये घातली होती ना, असं ती म्हणते. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना थोडासा शॉकच बसतो आणि वसुंधरा पुढं म्हणते की ही अंगठी अजून तू घालतेस का? म्हणजे माझा जरा गोंधळच झालेला आहे. कारण एकीकडे तू म्हणत आहेस की जीवाने माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं आहे ते मी कधीच काढणार नाही, आणि दुसरीकडे पार्थची अंगठी सुद्धा तुझ्या बोटामध्येच आहे, ती काढायची सुद्धा तुझी इच्छा होत नाही का? विचित्रच आहे ना हे सगळं, असं ती म्हणू लागते. तर तेव्हा सर्वजण रागालाच येत असतात. तर वसुंधरा अंगठी काढ ना ती, असं नंदिनीला सांगते. तर तेव्हा नंदिनी लगेचच ती अंगठी काढू लागते. तर त्यावेळेस रम्या थोडी काव्याकडे बघते आणि वसुंधराला, अगं आई किती बोलशील, आता बघ ना ती बिचारी नंदिनी, असं म्हणते आणि चक्क आपल्या जागेवरून उठून नंदिनीला थांब मी तुझी मदत करते असं म्हणून तिच्याजवळ जाते आणि तिच्या बोटामधली अंगठी जोराने खेचून खेचून काढू लागते. तर ते बघत असताना काव्या थोडी रागालाच येत असते. तर तेव्हा अंगठी काढत असताना नंदिनी हळू असं म्हणून ओरडते आणि तिला तो त्रास होत असतो. तरी सुद्धा रम्या जोराने खेचून खेचून ती अंगठी काढतच असते आणि अखेर जोराने खेचून ती अंगठी ती काढते. तर तेव्हा नंदिनीला खूपच त्रास होतो. तर तेव्हा रम्या सॉरी सॉरी दुखलं का तुला, असं म्हणून नाटक करू लागते आणि त्यानंतर ती अंगठी वसुंधराच्या हातामध्ये देते. आणि तेव्हा वसुंधरा, अरे पार्थ, आता तू सुद्धा तुझ्या हातामधली साखरपुड्याची अंगठी काढून टाक, असं त्याला म्हणते. तर तेव्हा पार्थ तसाच शांत बसलेला असतो. तर वसुंधरा पुढं त्याला म्हणते की अरे पार्थ, तू असं का करत आहेस? आता काव्या तुझी बायको आहे ना, आणि काढ ना ती अंगठी, असं ती परत बोलते. तर तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि आपल्या बोटामधली अंगठी काढू लागतो. आणि त्यावेळेस त्याला जेव्हा नंदिनीने त्याच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते तो क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि अखेर तो सुद्धा आपल्या बोटामधली अंगठी काढतो आणि बाजूला ठेवतो. तर वसुंधरा, आता सगळं काही नीट झालं असं म्हणते आणि मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं, पण काही गोष्टी वेळच्या वेळेला झालेल्या बऱ्याच असतात आणि आता बरं झालं ना की आता जुनं काही सुद्धा उरलेलं नाही, असं ती म्हणून परत अजून एक टोमणा मारते. आणि अर्थात नवीन नाती किती जुळतील ना याची जरा शंकाच आहे, असं पार्थ आणि काव्याकडे बघून ती बोलते. आणि काव्याने मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलेलं आहे, पण किती दिवस ठेवणार आहे ना ते, हे तिचं तिलाच माहिती, असं ती सगळ्यांच्या समोरच बोलते. आणि तेव्हा सर्वजण एकमेकांच्याकडेच बघू लागतात. तर तेव्हा रम्या तेव्हा लगेचच ते सर्व सावरू लागते आणि अगं आई, तुझं काय चालवलेलं आहेस तू आणि कशाला त्रास देत आहेस उगाचच काव्याला, सगळ्यांना सुखाने खाऊ देत ना, असं ती म्हणते. तर त्यावर वसुंधरा, अगं रम्या, मी तर सगळ्यांच्या सुखाचाच विचार करत आहे ना, पण माझा हेतू काय आहे हेच कुणाला कळत नाही, त्याला मी तरी काय करणार, असं म्हणते. आणि काव्याला तुझं काही काढून ठेवायचं राहिलेलं आहे का, असेल ना तर आत्ताच काढून ठेव, असं म्हणते. तर त्यावेळेस काव्या जीवाकडेच बघू लागते. तर वसुंधरा म्हणजे कसं आहे ना की तुम्हाला चौघांना सुद्धा नव्याने सुरुवात करता येईल ना, असं बोलू लागते. तर ते ऐकल्यानंतर काव्या डोक्यालाच हात लावते आणि जेव्हा आपलं तोंडच खाली घेतो. तर तेव्हा पार्थ तिथून उठूनच निघून जातो. तर त्यावर मानिनी वसुंधराला, वसुताई कशासाठी हे सगळं, आणि सगळेजणच आनंदाने खात होते ना, मग आता पार्थ तर निघून गेला ना आणि काव्या सुद्धा काहीच खात नाही, हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे, असं ती तिच्यावरती आरोप करते. तर तेव्हा वसुंधरा, तुला माझ्या वागण्यामध्ये कायमच वाईटपणा दिसत आलेला आहे, मी एवढं काय केलेलं आहे, असं ती बोलतच असते. तर तेव्हा विक्रम तिच्यावरती भडकतो आणि बास झालं आता हा वाद, खाऊन घ्या आता सगळ्यांनी, असं म्हणतो आणि जीवाला खाऊन घे असं सांगतो आणि नंदिनीला, ये बाळा तू स्वतःला सुद्धा वाढून घे आणि बस इकडे, असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा नाश्ता करायला बसते. तर मानिनी रम्याला शेजारचं ताट दे असं म्हणते आणि वसुंधराला थालीपीठ सुद्धा मागून घेते आणि ते नंदिनीला देते आणि नंदिनीला, नंदिनी तू आजपासून कामाला जायचं म्हणत होतीस ना, असं सगळ्यांच्या पुढ्यातच विचारते. तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणते आणि आजपासून आनंद निवासला जायचं म्हणत होते, असं त्याच्यावरती उत्तर देते. तर मानिनी, छान आहे, तू जा, असं तिला सांगते आणि जीवाला तू तिला सोडून ये असं म्हणते. तर तेव्हा जीवा ठीक आहे असं म्हणतो आणि नंदिनीला, तू रेडी झालीस ना की मला सांग, मी तुला सोडून येईन, असं म्हणून तो एक नजर काव्यावरती सुद्धा टाकतो. तर तेव्हा काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर इकडे आतमध्ये
आतमध्ये मात्र पार्थ चांगलाच रागाला आलेला असतो आणि कुठली सुद्धा गोष्ट करायची एक पद्धत असते. 4 चौकात वाटेल ते बोलायचं, वाटेल तसं वागायचं असं तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेस मागे काव्या सुद्धा आलेली असते. तर पुढे तो म्हणतो की समोरच्याला वाईट वाटेल, समोरच्याला राग येईल असं काहीतरी वागायचं आणि भरून आलेल्या जखमांच्या वरच्या कपल्या सुद्धा मुद्दामून काढायच्या. हे जर असंच चालत राहिलं ना तर गोष्टी नॉर्मल कशा काय होणार आहेत. आणि कशा पद्धतीने रम्याने ती अंगठी काढून घेतली, रिडिक्युलसच होतं ते. आणि आज मी आईला जाऊन सांगणारच आहे की आज तू वसू आत्यासोबत बोल, नाहीतर माझं तोंड उघडेल, असं म्हणून तो रागाला आलेला असतो. इतक्यात ते सर्व मागे उभा राहून ऐकत असलेली काव्या उलटे अंग मोजू लागते. 10, 9, 8. तर तेव्हा पार्थचं लक्ष तिच्याकडे जातं आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की जेव्हा त्याने काव्यालाच हे सांगितलेलं असतं की जर तुम्हाला राग आला ना तर उलटे आकडे 10 मोजा. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काही गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. काही माणसं आपल्याला मुद्दामून त्रास देत असतात कारण त्यांना त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन हवी असते. आपण रिॲक्शन देणं बंद केलं ना की त्राससुद्धा कमी होतो, असं ती त्याचे शब्द त्यालाच ऐकवते. आणि पुढे 5, 4 असं म्हणत ती तिथून बाजूला जाते. तर तेव्हा पार्थ मात्र बुचकळ्यात पडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याची एक मैत्रीण त्यांच्या घरी आलेली असते आणि ती नंदिनीसोबत बोलत असते. तर तेव्हा नंदिनी तू जीविका आहेस का असं तिला विचारते. तर तेव्हा ती नाही असं म्हणून मी तर अनिशा आहे असं सांगते. इतक्यात तिथं जीवासुद्धा येतो. तर तेव्हा अनिशा जीवाला बघितल्यानंतर अरे जीवा कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. तर तेव्हा जीवा मात्र चांगलाच घाबरतो आणि सगळ्यांच्याकडे एकदा बघतो आणि अनिशाकडे एकदा बघतो. तर तेव्हा अनिशा हा बुके काही तुझ्यासाठी नाही, हा तर काव्या मॅडमसाठी आणलेला आहे आणि तुला तर माहितीच आहे ना काव्याला फुलं किती आवडतात ते, असं ती जीवाला म्हणत असते. तर तेव्हा सर्वजणच विचारात पडतात आणि ते धक्क्याने जीवाकडेच बघत असतात. तर अनिशा पुढं म्हणते की तू अगोदर काव्याला बोलो, बघूयात तरी काव्या लग्नानंतर कशी दिसते ते, असं ती म्हणत असते. आणि जीवा तिला थांबवायचा प्रयत्न तर करतच असतो, पण अनिशा काही थांबायचं नावच घेत नाही. तर प्रेक्षकांनो, आता अनिशा जीवा आणि काव्याचं भांडं फोडणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर तर नक्कीच करा.